महाभारताच्या आदी पर्वामध्ये आई 8 प्रकारे रक्षण सगळ्या कुटुंबाचं करते. मोजा. धनम, प्रजाः, शरीरम, लोकयात्रा, धर्मम, स्वर्गम, पितृन, ऋषी. किती झाल्यात? 8 झाल्यात. आता 1 मिनिटं दिलं म्हणजे 8 मिनिटात थांबेल. देवीला जसे 8 हात असतात तसे आमच्या घरामध्ये असलेली मातृशक्ती आमच्या गेन द्यायला गेन आणि बेस कमी ठेवा. आमच्या घरामध्ये असलेली स्त्री 8 प्रकाराने आमचं रक्षण करते. कशाचं रक्षण? पहिलं रक्षण करते धनाचं. गोड्या. आमच्या काळामध्ये अशी पद्धत होती जुन्या काळामध्ये, पुरुषाने शेती करायची, पुरुषाने पैसे कमवायचे आणि ते पैसे स्त्रीकडे आणून द्यायचे. जोपर्यंत घरातले पैसे स्त्रियांकडे होते तोपर्यंत पैसे ते अबाधित होते, सुरक्षित होते. आणि जेव्हापासून पुरुष, आवाज कमी करा, जेव्हापासून पुरुष ते पैसे आपल्याच खिशामध्ये ठेवायला लागलेत तेव्हापासून घराची दिवाळी निघायला लागलेत असं आमच्या शास्त्रात सांगितलं. म्हणून त्या धनाचं रक्षण सुद्धा स्त्री करू शकते. सांगू का आपल्याला? मागे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की 1000 आणि 500च्या नोटा बंद होणार आहे. त्याच्या 1 दिवस अगोदर नवऱ्याने बायकोला विचारलं, का गं तुझ्याकडे काही पैसे आहे का? ती म्हटली, विष खायला पैसे नाही माझ्याकडे. कसले विचारता पैसे म्हणून? मग रात्री ते झालं की मेरे भाई और बहनों कल 500,000 के नोट बंद होने वाले हैं. ते बायको सकाळी सकाळी आली एवढा डब्बा घेऊन. म्हणजे काय हो? म्हणजे या डब्यात पैसे. त्या नवऱ्याने तो डब्बा खोलून पाहिला आणि तो म्हटला, काल तर तू म्हणली होती की विष खायला पैसे नाही, आता सगळ्या गावाला विष येईल, एवढे पैसे आहेत. पण घरामध्ये जरी ती पैसे ठेवत असले, करा ना, आवाज कमी करा, आवाज कमी करा, कमी करा. जरी तिने हे पैसे बाजूला ठेवले असले तरी घरामध्ये एखादा लग्न निघू द्या, लग्नाच्या आयोजनामध्ये अर्ध्या पैशाची योजना तीच करते. किती प्रॅक्टिकल आहे. म्हणून धनम, आणि तेवढंच धन नाही, आत्मधनाचं रक्षण करणारी सुद्धा माता आहे. पायोजी मैंने राम रतन धन पाय, वस्तु अमौलिक दी मेरे सदा गुरु. रामचंद्र प्रभू आणि सीतामय्या निघाले होते, याच भूमीतून गेले, गंगेच्या तीरावर आले. केवटाने रामचंद्र प्रभूंना नावेतून पहिलं तीरावर सोडलं. रामचंद्र प्रभू वनवासी, त्याला देण्यासाठी काही नाही. आणि सीतामय्याकडे पाहिल्यानंतर नुसतं पाहिलं होतं. सीतामय्याच्या बोटामध्ये असलेले अंगठी काढली आणि त्या केवटाला देण्याचा प्रयत्न केला. धनम. खूप विस्तार करता येईल. प्रजा, प्रजेचं रक्षण ती करते. बाप फक्त प्रदान करतो पण ग्रहण करणारी माता असते. म्हणून आपण पाहिलं की पोटी भारव आहे आणि त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. जाता जाता एकच वाक्य, एखाद्या माणसाला 4 पोरं असू द्या आणि त्याची बायको जर मेली तर तो दुसरी भेटेल का? पहा, एखादी बाई नवीनच लग्न झालं आणि त्याला 4च महिने झाले गेलेले राहू द्या, पण ती म्हणू शकते की एका मुलावर मी माझं सगळं आयुष्य काढू शकते. हे फक्त आई करू शकते. म्हणून प्रजा, शरीरम, बालकाच्या शरीराचं रक्षण आईच करते. हे आपल्या भागामध्ये बिबट्या वाघ आहेत. इतिहासामध्ये अशाही कथा मी वाचल्यात की लेकरू शेतामध्ये झोळीमध्ये बांधून ठेवलेला आहे. बिबट्या आला, त्याने त्या बाळाला पकडलं आणि कुत्र्याला घाबरणारी ती मुलगी आपल्या बाळाला जेव्हा बिबट्याने तो पाहिला, तिनं पाय धरलं आणि बिबट्याने मान धरली. बिबट्या तिकडं ओढतोय आणि ती त्या बाळाचा पाय धरून ओढते. वाघासोबत सुद्धा लढण्याची शक्ती आली कुठून? मातृशक्तीमुळं. म्हणून शरीरम किती गोड आहे. काय काय झालंय? धनम, प्रजा,
अजून एक सांगू का? खरी जरी आई झाली तर ती फक्त आपल्या मुलाचीच आई होत नाही, सगळ्या महाराष्ट्राची आई होऊ शकते. आणि म्हणून या पेमगिरी पर्वतावरच डोंगरावरच माझी जिजाऊ राहिली होती आणि पोटामध्ये महाराष्ट्राचा जाणता राजा येणार होता. कुणालाही जाणता राजा म्हणता येणार नाही. जाणता राजा एकमेव छत्रपती शिवाजी महाराजच, दुसरा नाही कोणी. लोकांमध्ये भांडणं लावणारे आम्ही नाही म्हणणार तुम्हाला जाणता राजा, सगळ्यांना एकत्र करणारा तो खरा जाणता राजा. जाती जातीमध्ये तुकडे कर आम्ही नाही म्हणणार, सगळ्या जातींना एकत्र नांदवणारा त्याला म्हणणार आम्ही जाणता राजा. या पेमगिरीच्या डोंगरावर कुठं दौलत आहे ना इकडं, आणि शिवाजी महाराज पोटामध्ये होते. ती माय त्या पोटातल्या गर्भाला सांगत होती, बाळा या महाराष्ट्रातले लोक लाचार झालेत. एखाद्याला वतनदारी मिळाली तर कुणासाठी हे माणसं कमरेला तलवार बांधण्यासाठी तयार आहे. कोणी म्हणतं मी निजामशहासाठी लढेल, कोणी म्हणतं मी आदिलशहासाठी लढेल, कोणी म्हणतं मी मुघलासाठी लढेल. आणि या महाराष्ट्रामध्ये एकही असा नाहीये की जो म्हणेल मी महाराष्ट्रासाठी लढेल, मी माझ्या मातीसाठी लढेल. माझ्या बाळा, माझं स्वप्न आहे रे, तू जन्माला आल्यानंतर आपलं सुराज्य असावं, आपल्या माणसासाठी आपल्या मातीसाठी लढणारा एखादा बालक जन्माला यावा. म्हणून आमची जिजाऊ फक्त शिवाजीची, छत्रपती शिवाजी महाराजांची आई नाही, ती स्वराज्य जननी झाली, सगळ्या महाराष्ट्राची आई झाली. म्हणून प्रजाः धनम शरीरम प्रजाः लोकयात्रा. गोड्या गुरुजी, माणसाची लोकयात्रा सुद्धा स्त्रिया चांगल्या करतात. तुम्ही इथं आलात ना, ती बायको दारामध्ये उभी राहिली असते, जा बरं बघते तुम्हाला कसे जातात, तर काय हिंमत तुमची जाण्याची. ते म्हणते जा ना तुम्ही, बघते मी घर, आणा ना 4 माणसं, मी बघते ना कसं करायचं. तर ज्याची बायको म्हणत तुम्ही माणसं तर आणा फक्त, त्याची काय हिंमत आहे घरी जेवायला माणसं नेण्याची. लोकयात्रा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आपली लोकयात्रा सुद्धा ती करते. वेळ संपलाय, फक्त एक वाक्य. स्वर्गम, घराला स्वर्ग करायचं का नरक करायचं हे घरातली स्त्री जाणू शकते. तिने जर ठरवलं तर घराचा नरक बनवू शकतो, आणि तिने ठरवलं तर घराचा स्वर्ग बनवू शकतो. धर्मम, वड सावित्री पौर्णिमेला माणसं कधी गेले नाही पिंपळाकडे. आम्ही फक्त वडापाव आणि वडापाव सारखे मग पाव, पण त्या जातात आणि त्या वड्याला म्हणतात वडापाव. हा नालायक असू दे, पण 7 जन्मापर्यंत हाच होता. धर्मम. गोड्यो, पितृन, पितरांनाही संतुष्ट करणारी ही माता आहे. सुप्रजा जर जन्माला आली तर ते पितर संतुष्ट होतात. आणि ऋषीं, घरातली माता योग्य असेल तर ऋषींना आनंद होतो, कारण ज्या मातेनं रामायण पोराला शिकवलं, महाभारत पोराला शिकवलं, ऋषीमुनी म्हणतात ही जर नसते तर आमचे ग्रंथ समाजापर्यंत आले कसे असते. आणि 8 प्रकारे आपल्या प्रजेचे रक्षण करणारी ती आहे, म्हणून मातेची या शक्ती.